नमस्कार, जय महाराष्ट्र. पहिल्यांदा तर काल झालेल्या ज्या काय अमानुष मारहाण म्हणजे परवाच्या दिवशी जी काय अमानुष मारहाण झाली त्याचा तर मी खरोखर निषेध करतो. आज भले महाराष्ट्रातून सन्माननीय आदित्य साहेब गेलेत, अमित साहेब गेले, त्याच्यानंतर उद्धव साहेब गेले, परत शरद पवार साहेब भेटले, त्यांना बरेच जण मोठे मोठे नेते जाऊन भेटलेत, बोललेत. त्याच्यानंतर ज्या वेळेस जे काय आंड भक्त आहेत, ज्यांच्या अंडाला खाज आहे, त्या लोकांनी काय केलं तर उगाचच नको तसे तिथं जातात. त्यांना नको तसं म्हणजे बोलतात ना, एखाद्याची जर छबी खराब करायची असेल तर कशी करायची. तर ते मला बऱ्याचशे व्हिडिओ पण भेटल्या. मी असं नाही बोलत की सगळीजणं चांगली आहेत, कारण की जे प्रोटेस्ट करतायत, जे सोनम वांगचूक होते, अभिजित दिपके, हे जे काय प्रोटेस्ट करतायत हे कोणासाठी करतायत तर तिथे जे काय 22 मुलांचा जो काही जीव गेला त्यांच्यासाठी करतायत. त्यांनी काय मागितलेलं तर जो काय ओडिसाचा जो काय एक सो कॉल्ड खासदार आहे त्याचा राजीनामा मागितला. पण जेव्हा त्याचा राजीनामा मागितला तेव्हा त्याचा बॅकग्राऊंड काढला की जिथं ओडिसाला बीजेपीला कुत्रा विचारत नव्हता तिथं त्यांनी गल्लोगल्ली गेला, दारादारात जाऊन त्यांनी बीजेपी उभी केली आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथं अस्तित्व निर्माण केलं. तर कोणाचं केलं? बीजेपीचं केलं. चांगली गोष्ट आहे, एखाद्या पक्षासाठी एखाद्याने करावं, पण त्याच पक्षाच्या वरिष्ठांनी एवढं पण नाही ना करू की जिथं 22 मुलांचा स्वतःच्या जीवाशी खेळणं होतोय त्याच्यानंतर तीच मुलं मरतायत. त्याच्या फक्त राजीनाम्यासाठी ज्या वेळेस मागणी केली जाते त्या मागणीमध्ये तुम्ही लाठीचार्ज करताय, हा कुठला न्याय? आणि हे सगळं जेव्हा जी विकलेली गोदी मीडिया आहे ती मीडिया जेव्हा दाखवत नव्हती तेव्हा सगळ्यांकडे सोशल मीडिया आहे की जे प्रत्येक जण प्रत्येकाच्या इंस्टाग्रामवर सगळ्या पेजवर टाकतायत, फेसबुक पासून सगळीकडं. त्या वेळेस आम्हाला समजतं आणि त्याच्यानंतरच प्रत्येकाला समजतं. मी आता फक्त एवढंच सांगेन, मी जास्त बोलत नाही. एकच गोष्ट सांगतो, माझ्या एकता ग्रुपमध्ये जी काही मुलं आहेत, जे काय कामगार आहेत, जे काय पदाधिकारी आहेत, आम्ही 15वीच्या वर कोण शिकलेलो नाही, सगळे 15वीच्या आतमध्ये आहेत. पण ज्या मुलांचं शिक्षण झालेलं आहे आणि ज्यांना तो त्रास झालेला आहे त्याच्यासाठी मी स्वतः सतीश पाटील आणि माझे एकता ग्रुपची सगळी पोरं आजपासून या प्रोटेस्टला पूर्णपणे पाठिंबा देतोय. दुसरी गोष्ट, जसे काल अमित साहेब आणि आमच्या वहिनी ज्या वेळेस त्यावर रिंगणात उतरल्यात त्यावेळेस मी क्लिअर कट सांगतो, आता तुम्हाला रिअल मराठा काय असतो आणि रिअल मराठी लोक कसे असतात हे तुम्हाला समजाल. कारण की महाराष्ट्रात जात धर्म पात हे बघितलं जात नाही, तिथं फक्त एकच बोललं जातं, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि ज्या वेळेस दिल्लीच्या जंतर मंतरवर उद्धव साहेब गेलेले आणि तेव्हा तिथं जी घोषणा झाली त्याच्यानंतर सगळ्यांनी एकच बोललेत, आता आर्या पार, जे होईल ते होईल, पण ह्यांना युवा शक्ती आणि जे काही युवक आहेत ते काय करू शकतात आणि तुम्हाला कसे मुतवू शकतात हे दाखवतील. ज्या ज्या वेळेस हे सरकारची माणसं जेव्हा घाबरतात ना त्या वेळेस ते पोलिसांना पुढं करतात. तर मला एक खरोखर अभिमान आहे माझ्या पोलिसांचा की काल ज्या व्हिडिओ बघितल्या ते हिचडे लोक, मी एकाचा नंबर पण तुम्हाला दाखवतो, जो राहणारा यूपीचा आहे, त्याचा तिथं सायबर कॅफे आहे. त्या सायबर कॅफेमध्ये तो म्हणजे स्वतःचा सायबर कॅफे आहे त्याचा, आणि तो तिथं पोलीस म्हणून आलेला आणि त्या लोकांना मारत होता. हा तो हर्ष, इकडं जो बसलेला आहे तो हर्ष डगर, त्याचं गाझियाबादला राहणार आहे, गाझियाबादचा आहे. आणि त्याचा मोबाईल नंबर आहे 965091110338. तर ही प्लीज त्याच्यापर्यंत एक माझी ही व्हिडिओ पोचवा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9004248900. भाई तेरे लिए एक ही चीज़ बताता हूँ,
तेरे गांड में अगर सच में गु है ना, हम लोग मराठी है, मराठी में एक बोलते हैं गांड में नहीं गु और हगने चला झू, ये हमारी मुंबई की लैंग्वेज है। वैसे ही तुझे बोलता हूँ, एनी टाइम एनी वे, तेरा भी नंबर दिया है, मेरा भी नंबर दिया है। अभी अगर तुम्हारे गांड में सच में गु है तो किसी भी एक विद्यार्थी को मार के दिखाओ, फिर तुम लोगों के लिए हम लोग हैं। जैसे वहां से मेरे सिख भाई आए, वैसे अभी यहाँ से मराठा निकलेंगे। आता तर सगळीकडे प्रोटेस्ट चालू आहे, चेंबूरला झाला आहे, वाशीला झालाय, सगळीकडे झालाय। आता प्रत्येक प्रोटेस्टला एकता ग्रुप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही साहेबांचा आदेश येईल त्याच्यानंतर ते पदाधिकारी येतील, पण मी स्वतः आता प्रत्येक प्रोटेस्टमध्ये मी उतरतोय, फक्त विद्यार्थ्यांसाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र।